नमस्कार. मी गुड मॉर्निंग म्हणायला गेली पण माझ्या लक्षात आलं की आपल्याला हा व्हिडिओ रात्री येतोय, तर व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग. माझी सकाळची सुरुवात पूजेपासून जी होती ती सूर्याला अर्घ्य देऊन, कारण साक्षात हा सगळा सृष्टीचा खेळ सूर्याच्या ऊर्जेवर आहे. सूर्याची ऊर्जा नसेल तर आपण कोणीही राहू शकणार नाही, आणि म्हणून त्यांचा सन्मान, सूर्याचा ऊर्जाचा सन्मान मी सूर्याला अर्घ्य देऊन करते. आणि हे माझे छोटे छोटे भातुकलीच्या खेळासारखी भांडं आहेत. याच्यात मी देवाला प्रसाद, आरती वगैरेची तयारी करते. छान अगरबत्तीचा सुगंध, धूप, दीप, फुलं, खूप प्रसन्न वाटतं. मला खूप आनंद वाटतो. अंधश्रद्धा मला मुळीच मान्य नाही, कारण माझ्या वडिलांना, माझ्या आईलाही ती मान्य नाही. अंधश्रद्धेमुळे माणूस हा सशक्त राहत नाही, वीक माइंडेड बनतो, आणि श्रद्धा ही माणसाला स्ट्रॉंग बनवते. तर श्रद्धा ही असणं आणि अंधश्रद्धा असणं याच्यात खूप फरक आहे. ज्या गोष्टींनी प्रसन्न वाटतं त्या करायला काहीच हरकत नाही. मला अत्यंत साध्यासुध्या गोष्टी आहेत ह्या. फुलं, हार, दिवे, धूप, दीप, छान दिवसाची सुरुवात होते. माझ्या बहिणींना फार आवडतो हा व्हिडिओ, म्हणून मी स्पेशली घालायचा प्रयत्न करते माझ्या व्हिडिओत. आणि हे माझ्या ऑफिसमध्ये माझं आगमन झालेलं आहे. लहान लहान वयाची मुलं पाया पडतात. तर माझ्या आर्यमनसारखीच आहेत ही मुलं. मी लोकांची करायचा प्रयत्न असा करते की नियम डावलून फार कामं होतील अशी अपेक्षा त्यांना ठेवणं पण चुकीचं असतं. त्याचबरोबर कोणी भेटत नाही आम्हाला, तर त्याला ताई भेटल्या, ताई पत्र देतात, ताई 2 फोन करतात, आमच्याबरोबर फोटो काढतात. ह्यात पण फार मोठं समाधान कार्यकर्त्यांना असतं. आपण प्रत्यक्षात न भेटता, न बोलता कशी ऊर्जा लोकांना देणार, किमान त्यांना भेटायचा प्रयत्न माझा असतो. आणि असं माझं रुटीन असताना तुमची अपेक्षा असेल की ताईंनी फोन घ्यावे, तर तुम्ही विचार करा, 2ही हात माझे बिझी आहेत. मी पूर्णपणे लोकांकडे फोकस करते, त्यामुळे फोन मला घेणं शक्य नाही. जेवढं शक्य तेवढं आपण SMS करावे, म्हणजे मी त्याला रिप्लाय करेन. व्हॉट्सॲपला खूप बाकीचे अनावश्यक मेसेजेस असतात. असं मी जाईपर्यंत लोक मला कामं सांगत असतात. असा होता माझा दिवस. याच्या व्यतिरिक्तही काही बैठका माझ्या झाल्या ज्या ऑफिसमध्ये नव्हत्या. त्या बैठका काही मी इथे समाविष्ट केल्या नाहीत. आपल्याला हा दिवस चांगला गेला असेल अशी अपेक्षा करते.